नमस्कार. चला आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलूया ज्याबद्दल असं म्हटलं जातंय की ते शेतकऱ्याला करोडपती बनवू शकतं. हो, मोहगनी शेती. पण हे खरंच समृद्धीचा मार्ग आहे का, की यात काहीतरी वेगळं गणित आहे? चला या स्रोतांच्या आधारे आपण हेच समजून घेऊया. हो, एकदम बरोबर ऐकलंय. 5 कोटी रुपये. हा आकडा ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील नाही का? आणि खरं तर याच आकड्यामुळे अनेक जण या शेतीकडे आकर्षित होत आहेत. पण प्रश्न हा आहे की इतका मोठा परतावा येतो तरी कुठून? आणि मग मनात सगळ्यात मोठा प्रश्न येतोच की हे खरंच शक्य आहे का? फक्त एका एकर जमिनीतून एवढं उत्पन्न मिळवता येतं? चला आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि याचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे ते बघूया. सगळ्यात आधी हे कोटी रुपयांचं पीक म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. मग लागवड कशी करायची, त्यानंतर त्या 12 वर्षांच्या प्रवासात काय काय होतं, कापणी, नफा आणि बाजारपेठेचं गणित कसं असतं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं यातले धोके आणि सरकारी मदत काय आहे हे सुद्धा पाहूया. बरं, तर पहिलाच मुद्दा, याला कोटी रुपयांचं पीक तरी का म्हणतात? म्हणजे असं काय खास आहे या लाकडात की त्याची किंमत इतकी जास्त आहे? याचं उत्तर एका शब्दात आहे: मागणी. अहो, हे साधंसुधं लाकूड नाहीये. हे आहे मजबूत, आकर्षक आणि जबरदस्त टिकाऊ. म्हणूनच तर महागड फर्निचर, संगीतवाद्य इतकंच काय, जहाज बांधणीत सुद्धा याचाच वापर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात याला प्रचंड मागणी आहे. विचार करा, याचा एक छोटा तुकडा सुद्धा 2000 रुपयांना विकला जातो. आणि गंमत इथे संपत नाही. याच्या बियांची किंमत तर हजारांमध्ये आहे. आणि पानांपासून डास प्रतिबंधक बनवतात. म्हणजे अक्षरशः झाडाचा प्रत्येक भाग मौल्यवान आहे. ओके, तर मागणी का आहे हे तर आपल्या लक्षात आलं. पण आता येऊया प्रॅक्टिकल गोष्टीकडे. लागवड करायची कशी, महोगनी शेती कशी करायची याचा विचार मनात आला तर सुरुवात कुठून आणि कशी करायची? शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात की काही गोष्टी सुरुवातीलाच पक्क ध्यानात ठेवायला हव्यात. नंबर 1, जमीन. महोगणी तशी कुठल्याही जमिनीत येते, पण जिथे पाणी साचतं किंवा जमिनीत लगेच खडक लागतो अशा जागा टाळलेल्या बऱ्या. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य रोप निवडणं, ज्यात स्वीटेनिया मायक्रोफिला ही जात सर्वोत्तम आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतर. 2 झाडांमध्ये 10 फुटांचं अंतर हवं, म्हणजे एका एकरात जवळपास 450 झाडं आरामात लागतात. आणि हो, सुरुवातीला पाणी आणि किडींपासून संरक्षण याकडे लक्ष द्यावंच लागतं. आता सगळं ठीक आहे, पण मग येतच सगळ्यात मोठं आव्हान, 12 वर्षांची प्रतीक्षा. आता इतकी वर्ष थांबायचं म्हणजे मोठं काम आहे. मग हा काळ वाया घालवायचा का, की यातही काहीतरी करता येतं? चला बघूया. तर उत्तर आहे, अजिबात हातावर हात धरून बसायची गरज नाही. आणि इथेच या शेतीची खरी गंमत आहे. बघा, पहिल्या 7 वर्षांपर्यंत आपण ह्यात आंतरपीक घेऊ शकतो, म्हणजे कापूस, कांदा, सोयाबीन, काहीही. याचा अर्थ आपलं वर्षाचं उत्पन्न सुरूच राहतं. आणि इतकंच नाही, 5 वर्ष झाली की एक नवीन उत्पन्नाचा मार्ग सुरू होतो, तो म्हणजे कार्बन क्रेडिट्सचा. आणि मग 12व्या वर्षी तर मुख्य बक्षीस तयारच आहे. आणि यात एक जबरदस्त फायदा म्हणजे खर्चात बचत. एका शेतकऱ्याने काय सांगितलंय बघा, फवारणीची आवश्यकताच नाही. याचा अर्थ काय? म्हणजे औषध फवारणीचा खर्च जवळपास 0, कारण या झाडात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीच इतकी जबरदस्त आहे. आणि ही माहिती तर अजूनच भारी आहे. एका शेतकऱ्याने याला उसाची उपमा दिली आहे, आणि ती अगदी परफेक्ट आहे. कसं? तर जसं आपण उसाचं खोडवं घेतो ना, तसंच 12 वर्षांनी कापणी केली की झाड परत फुटतं. म्हणजे एक गुंतवणूक आणि 30 वर्षात तब्बल 3दा कापणी. आहे की नाही कमाल? चला आता त्या मुद्द्यावर येऊया ज्यासाठी आपण सगळे थांबलोय, ते म्हणजे पैसे. कापणी झाल्यावर नक्की किती नफा होऊ शकतो हे गणित काय सांगतं? ओके, जरा हिशोब मांडूया. एका एकरात साधारण 444 झाडं. आपण सगळ्यात कमी दर पकडूया. अगदी कमीत कमी जरी पकडला तरी 22 लाखांपेक्षा जास्त होतात. पण थांबा, बाजारातला खरा दर घनफुटावर मिळतो, आणि तो दर जर मिळाला तर हा आकडा थेट जातो 1 कोटीच्या पुढे. आणि हो, हे कार्बन क्रेडिटचे पैसे तर वेगळेच आहेत. आता काहींच्या मनात येईल की यात नुकसान झालं तर, पण यावर एका अनुभवी शेतकऱ्याचं उत्तर आहे का. ते काय म्हणतात, अहो, येड्या बाभळीचं लाकूड सुद्धा 5000 रुपये टनाने जातं. मग महोगनीमध्ये शेतकरी कसा फसेल? म्हणजे एक किमान किंमत तर याला मिळणारच हा विश्वास येतो. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय नाही का? पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. म्हणूनच आता आपण यातील धोके आणि मदतीसाठी काय पर्याय आहेत हे समजून घेऊया, कारण ही गुंतवणूक लहान नाहीये. जेव्हा माल विकायची वेळ येते तेव्हा आपल्यासमोर 2 रस्ते असतात. पहिला, कंपनीसोबत करार करायचा.
यात फायदा काय तर खरेदीदार पक्का, पण तोटा हा की भाव कमी मिळू शकतो किंवा फसवणूक होण्याची शक्यता असते. दुसरा रस्ता थेट बाजारात विकायचा. इथे भाव चांगला मिळण्याची शक्यता आहे, पण खरेदीदार शोधण्यापासून भावाच्या चढ उतारापर्यंत सगळी जोखीम आपली असते. पण चांगली गोष्ट ही आहे की या प्रवासात काही गोष्टी मदतीला आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने आता याला पिकाचा दर्जा दिलाय. त्यामुळे तोडायला कायदेशीर परवानगी मिळते. मदतीसाठी सरकारी अनुदान योजनाही आहेत. आणि कार्बन क्रेडिट्स तर आहेतच. उत्पन्नाचा एक हमखास स्रोत, ज्यावर बाजाराच्या चढ उतारांचा काहीही परिणाम होत नाही. तर मग आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो, महोगनी शेती ही एक दूरदृष्टीची गुंतवणूक आहे की एक मोठा जुगार? खरं तर याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल. ते अवलंबून आहे धाडस, नियोजन आणि 12 वर्ष थांबण्याच्या तयारीवर. पण एक गोष्ट मात्र खरी, या झाडात एका पिढीचं भविष्य बदलण्याची ताकद नक्कीच आहे. आता यावर विचार करायला हवा, नाही का?